हमारी राजगुरु उद्या जयंतीचा कार्यक्रम याच परिसरामध्ये संपन्न होत असताना प्रथमतः त्यांना अभिवादन करून आपल्या खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी अशी 3 बस स्थानक आहेत। त्यामध्ये यापूर्वी राजगुरुनगर बस स्थानक कार्यरत आहे, त्यानंतर चाकण बस स्थानक कार्यरत आहे आणि नव्यानं आपल्याला आळंदीचं बस स्थानक या ठिकाणी नव्यानं करायचं आहे। त्या भूमिकेतून ज्या बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या कालावधीपासून या ठिकाणी वर्दळ आहे आणि या बस स्थानकाचं 7/5/1973 साली आप्पासाहेब रावसाहेब धमदेरे यांनी भूमिपूजन केलं आणि आज हे बस स्थानक एका वेगळ्या दिशेने जात असताना आपल्या परिसरातील नागरिकरण, पश्चिम भागातील आणि पूर्व भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी प्रवासाची असणारी सोय ही पाहता या बस स्थानकामध्ये अनेक सुविधा होणं गरजेचं होतं आणि त्या भूमिकेतून या बस स्थानकामध्ये होणारी दुरावस्था यापूर्वी मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने स्वखर्चातून या ठिकाणचे खड्डे भरणे, त्याचबरोबर आपले संतोषराव टाकळकर पाण्याची व्यवस्था करायचे आणि प्रवाशांना कशा पद्धतीनं सहकार्य करता येईल अशी भूमिका या ठिकाणी कायमस्वरूपी राहिली। परंतु त्या योगदानामुळे लोकांचं सहकार्य या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं। तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली। त्या संधीच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपल्या तालुक्यामध्ये गरजेच्या आहेत, मग रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, प्रवासाची व्यवस्था असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये काम करायला सुरुवात केली आणि गेल्या वर्षी आपल्या या 3ही बस स्थानकांच्या संदर्भात अधिवेशनाच्या माध्यमातून असेल किंवा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून असेल, माननीय मुख्यमंत्र्यांसहित परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब असतील, सर्व अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश येऊन गेल्या वर्षी आपल्या या बस स्थानकाला 10 बसेस मिळाल्या आणि या वर्षी पुन्हा 10 या ठिकाणी मंजूर झाल्या। त्यापैकी 5 बस आज आपल्या आगारामध्ये दाखल झालेल्या आहेत। त्याचा लोकार्पण सोहळा आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या खेड बस स्थानकामध्ये संपूर्ण परिसराला कॉन्क्रिटीकरण, मग दोन्ही गेट आणि जेवढा परिसर आतमध्ये आहे या सर्व परिसराला कॉन्क्रिटीकरण, संरक्षण भिंत यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला। त्यामध्ये जीएसटी वजा जाता कॉन्ट्रॅक्टर श्री गणेश कन्स्ट्रक्शन यांना काम मिळालं, ते काही अंशी बिलो गेले आणि त्यांना जी वर्क ऑर्डर मिळाली ती 3,90,00,000 या कामाचं आज भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आनंदामध्ये उद्याच्या हुतात्मा शिवरामारी राजगुरू यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या सर्व प्रवासी असतील, एसटी महामंडळाचे अधिकारी असतील, सर्वपक्षीय कार्यकर्ते असतील, व्यासपीठावरील मान्यवर असतील, यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय ज्येष्ठ नेते हिरामणांना सातकर, विद्याताई मोहिते, रामदासाबा धनवटे, अशोकदादा राक्षे, मनीषाताई गोरे, प्रशांतभाऊ कुराडे, तेजसभाऊ जोडगे, मंगेशराव सावंत, माऊलीशेठ डेरंगे, जयश्रीताई नायकोडी, दिलीपराव डुबे, नरेंद्र थिगळे, प्रसाद गेनंद, विजयाताई शिंदे, रुपालीताई कांबळे, मनीषाताई हिले, गौरीताई मुरे, अनुराग जैन, विठ्ठल वनगरे, संतोष राक्षे, सचिन गिलबिले, आदित्य गुंडरे, दिलीप तापकीर, किरण लोखंडे आणि त्याचबरोबर इतरही सर्व मान्यवर सुदामराव कराळे यांनी प्रस्तावित केलेला आहे। अरुण सिया विभागीय नियंत्रक, नागेश कुलकर्णी कार्यकारी अभियंता, विद्याताई कदम आगार व्यवस्थापक, स्नेहा अमोल कातोरे वरिष्ठ लिपिक, पुष्पाली चासकर लिपिक, प्रशांत दौंडकर लिपिक, राजेश दौंडकर वरिष्ठ लिपिक
त्याचबरोबर या आगारामधील सर्व इतरही सेवेमध्ये कार्यरत असणारे ड्रायव्हर, कंडक्टर, सेवक वर्ग, कंट्रोलर आणि समोर उपस्थित असणारे खेड तालुक्यातील सर्व प्रवासी, वेगवेगळ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस मी याच्यासाठी म्हणेल की जनतेची ज्या माध्यमातून सेवा करणं गरजेचं आहे त्या सेवेतला हा एक भाग आहे. आणि ज्या गोष्टीचा सातत्यानं अशोकराव आमचे वाळुंज असतील आणि इतर मंडळी असतील, LB तनपुरे असतील, या परिसरामध्ये फिरताना कायमस्वरूपी सांगायचे की हे काम झालं पाहिजे. म्हणून पूर्वी स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी जवळजवळ 84 लक्ष रुपये या बस स्थानकासाठी आणले. त्यामध्ये सुशोभीकरण झालं, त्याचं जे इलेव्हेशन फ्रंट बाजू आहे त्याची सुधारणा झाली. आणि या भूमिकेतून हे काम होत असताना कालांतरानं या परिसराची दुरवस्था पाहता यापूर्वी आपण सर्वांनी पाहिलंय की आपण वेगवेगळ्या माध्यमातून ही दुरुस्ती केली, परंतु आज या परिसरामध्ये एकही इंचभर असा भाग राहणार नाही की त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण होणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ST महामंडळाच्या माध्यमातून जुन्या बसेस नादुरुस्त झालेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी बस बंद पडतात आणि मग प्रवासी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, पंढरपूर आणि इतर देवस्थानला जाणारे आपले भाविक वारकरी असतील, शेतकरी असतील, त्याचबरोबर विद्यार्थी असतील, यांची गैरसोय पाहता आजपर्यंत 15 नवीन बसेस या ठिकाणी उपलब्ध झाल्या. पुढच्या महिन्यामध्ये महिन्याभराच्या आत अजून 5 बस या ठिकाणी येणार आहेत आणि टोटल अजून 30 बसची आपण मागणी केलेली आहे. कारण किती बस जरी आल्या तरी आपल्या या विभागाला त्या गरजेच्या आहेत. हे पाहून आज या सर्व गोष्टीचं भूमिपूजन या आपल्या खेड, आळंदी, चाकण सर्व नगराध्यक्ष, सभापती, सर्व संस्थांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, वेगवेगळ्या खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य आणि सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख यांचा या ठिकाणी पत्रिकेमध्ये नामोल्लेख करून सर्वांना उपस्थितीबद्दल निमंत्रण दिलं होतं. ही सर्व मंडळी आणि त्याचबरोबर पत्रकार बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित झाले आहेत. हे सर्व काम या ठिकाणी श्री गणेश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून लष्करी असतील, आल्लाट असतील, ही मंडळी आपण ST महामंडळामध्ये आहोत. STचे हे जे सर्व कदम मॅडम सहित, पवळे साहेबांसहित सर्व जो स्टाफ आहे, या सर्व मंडळींचं कामकाज त्यांचं वेळोवेळी मी या ठिकाणी येऊन घेतलेला आढावा पाहता ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न त्यांनी कायमस्वरूपी केला. त्या माध्यमातून काम करत असताना आज ही सर्व कामं होत असताना भविष्यात आपलं हे बसस्थानक बारामतीच्या धर्तीवर त्या ठिकाणी व्हावं अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. आणि ती मागणी लवकरच शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी अस्तित्वात उतरवण्यासाठी माझा प्रयत्न राहील. हे सर्व होत असताना चाकण हे आपल्या औद्योगिक नगरीचं एक स्थान झालेलं आहे आणि त्या ठिकाणचं बसस्थानक पूर्वी BOTच्या माध्यमातून बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या धर्तीवर झालेलं आहे. परंतु त्या परिसरामध्ये रुंदीकरणामध्ये कंपाऊंड पडलं गेलं, त्या ठिकाणच्या होणाऱ्या साईडच्या बिल्डिंगचा कचरा येऊ लागला, टॉयलेट बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची दुरावस्था होत असताना आदरणीय नगराध्यक्षा मनीषाताई हिले आणि त्यांचे सर्व नगरसेवक यांनी काही दिवसापूर्वी या ठिकाणी माझ्याकडं आणि महामंडळाकडं त्या ठिकाणी ते बसस्थानक नव्यानं या ठिकाणी नव्या धर्तीवर ते सुद्धा बसस्थानक व्हावं म्हणून मागणी केलेली आहे. त्यांना सुद्धा आज आश्वासित करू इच्छितो की तुम्ही तर नगराध्यक्ष आहात, स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांचे सर्व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळं चाकण बसस्थानक लवकरात लवकर त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल असा शब्द या ठिकाणी देतो. आणि आपल्या प्रशांत भाऊंनी सांगितलं की आपल्या मतदारसंघाचं नाव खेड आळंदी आहे, त्यामुळं खेडबरोबरच आळंदीलाही तालुक्यामध्ये तेवढंच महत्त्व आहे. केवळ माऊलींच्या आशीर्वादानं झालेला आमदार मी आहे, त्यामुळं माऊलींच्या भूमीमध्ये तुम्ही सर्वांबरोबर पक्ष गट तट न पाहता
तुमच्या सारख्यांनी सुद्धा मला विधानसभेमध्ये मदत केली आणि मी सुद्धा या ठिकाणी तुमच्याबरोबर विकास कामांमध्ये तुमची बॉडी आल्यापासून जे जे काम आपण असेल, सचिन शेठ असतील, गुंडरे साहेब असतील, गुले असतील, आपण सर्वांनी जी जी कामं सांगितली ती करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत आहोत। योगायोगानं मुख्य ठिकाणी आपल्या दोन्ही पुलांच्या इकडच्या वडगाव पुलाकडून आपल्या चाकण पुलाकडून जाताना त्या ठिकाणी 5.5-6 एकर जागा एसटी महामंडळाची आहे। त्यामुळे त्याचा प्रस्ताव त्यांनी सुद्धा महामंडळाकडे आणि माझ्याकडे दिलेला आहे। आपण सुद्धा तो प्रस्ताव खऱ्या अर्थाने या अधिवेशनात आपण चाकण आणि खेड दोन्हीकडेची आपली बसस्थानक आणि खेडचं बसस्थानक या तिन्हीचे प्रस्ताव देत असताना खेड बसस्थानकाला या पहिल्या टप्प्यामध्ये निधी मंजूर झाला। दुसऱ्या टप्प्यामध्ये चाकणचा आता होईल महिन्याभरामध्ये, परंतु आपल्याला सुरुवातीपासून काम करायचे, त्यामुळं आळंदीचं जे बसस्थानक आहे या ठिकाणी अनेक वारकरी मंडळी, भाविक मंडळी, सर्व तीर्थक्षेत्रावरून येणारी मंडळी त्या ठिकाणी येत असतात। त्यामुळं आळंदीचं देवस्थानचं बसस्थानक मी आता म्हटलो राजगुरुनगरचं बारामती सारखं व्हावं, परंतु आळंदीचं बारामतीपेक्षाही चांगलं व्हावं याच्यासाठी माऊलींच्या कृपेनं आपल्याला काम करायचे। वेळ खूप झालेला आहे। आज पुन्हा दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या आपल्या MIDC परिसरामध्ये झालेली दुरावस्था आणि त्याच्यावर उपाययोजना या संदर्भात आढावा बैठक आणि पाहणी करणार आहे। त्यामुळे 3 वाजता या ठिकाणी सुद्धा सगळ्यांना जायचंय। परंतु आपल्या सर्वांचे सहकारी कैलासराव दुधाळे यांनी एक पुस्तकाचं प्रकाशन आणि समाजसेवकांचा सन्मान त्या ठिकाणी ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्याला हजेरी लावायची। त्यामुळे आपला कार्यक्रम आपण सर्वांनी दिलीपराव आटोपता घेतलेला आहे। हे सर्व होत असताना आपल्या या तालुक्यातील या ज्या 5 बस आहेत, कदम मॅडम आहेत, पवळे साहेब आहेत आणि तुमचे सर्व सहकारी आहेत, या ठिकाणी आपणाला मी सूचित करू इच्छितो की या 5ही बस आपल्या विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे कॉलेजला येणारे जे रूट आहेत त्या रूटवरच या ठिकाणी आपण देण्याची सूचना या सर्वांसमोर या ठिकाणी करतो। येत्या महिनाभर तुम्हाला भीमाशंकरच्या ट्रिपांमुळे थोडी अडचण येणार आहे, त्यामुळे भीमाशंकरचं आपलं श्रावण संपताच या सर्व बसेस आपल्या विद्यार्थ्यांचे मग पावळ शेटल असेल, कडूस असेल, वाडा असेल, त्या ठिकाणी पाईट असेल आणि तिकडून आंबेठाण, वांद्रा त्या भागामध्ये असेल, तर याचं नियोजन आपण व्यवस्थितपणे कराल। तुमचं चाललेलं या परिसरातील प्रवाशांसाठी जे काम आहे त्याबद्दल तुमची प्रशंसा करण्यापेक्षा तुम्हाला शुभेच्छा देणं हे गरजेचं आहे, कारण शेवटी या ठिकाणी नियोजनाचं काम तुमच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हावं की जेणेकरून कुणाचाही फोन या ठिकाणी आम्हाला येऊ नयेत। आपल्या दुरावस्था झालेल्या बसेस त्या ठिकाणी व्यवस्थितपणे करून लोकांना आपण चांगल्या प्रकारे सोय द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून बस स्थानकातील सर्वांना, ड्रायव्हर, कंडक्टर, सेवकांसहित अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो। आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला, कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर समजून घ्या, त्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना सुद्धा शुभेच्छा देऊन उद्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा आपण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी यावं। आगाऊ स्वरूपामध्ये तालुक्याच्या जनतेच्या वतीनं त्यांना अभिवादन करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करून थांबतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद। यानंतर